या स्पर्धेसाठी आम्हाला जे चषक लाभले ते स्वर्गीय गणेश बबन पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय अनिल राजाराम भोईर माजी सरपंच वाकलन यांच्याकडनं प्रथम पारितोषिक आम्हाला लाभलं. ही ट्रॉफी आम्हाला लाभली. द्वितीय पारितोषिक आम्हाला लाभलंय स्वर्गीय संतोष गणपत भोईर यांच्या स्मरणार्थ अनिल राजाराम भोईर माजी सरपंच वाकलन यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामन्यावेळेचे मेडल आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्याज आम्हाला लाभल्या. त्या आदरणीय हरीशेठ भोईर वाकलन यांच्याकडनं त्या सर्वांचा आम्ही आयोजक कमलाकर भोईर यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. मनोज तयार. अमित आणि नितीन ही जोडी आपण पाहतोय. 3 षटकांची लढत असेल. गोलंदाज तयार मनोज. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळले. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकार येतोय. अमितच्या बॅट मधला चौकार आलाय. बिनबाद 10. मनोज तयार. ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे सुरेश. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली आहे 6 वर. सहा धावा धावपलकर 2 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. गुड बॉलिंग. सिंगल आली है. धावसंख्या 7 वर पोहोचली है. क्या बात है. नितीन जोशीच्या बॅट बंद आलाय हा षटकार. 6 धावा. धावसंख्या पोहोचली 13 वर. तेरा धावा आपण पाहतो. धावफलकावर षटक क्रमांक पहिलं मार्गाचा असताना नितीन जोशी आणि अमित ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. खाली राहतोय चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती होते. एक चेंडू बाकी असेल. 1 टू गो. शेवटचा एक चेंडू या षटकातील. फुल टॉस चेंडू. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो षटकार आलाय. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्यात.
कामाला जातो ना तो. नाही नाही आपला भागशेलवर असतो तो मनीष मस्त कॉमेंट्री करू. जयराम तयार. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. बिनबाद 19. सिंगल आली आहे. धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. नाग मुंबळेश्वर चषक 2024 आयोजक कमलाकर बोरे यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून UTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पहिल्या टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत सिंगल आली आहे. आरामात नितीनने चूक केली. धावसंख्या 22. आउट केला. जयवन धावसंख्या 22. जयवन जोशी येत आहेत. जयराम तयार. स्ट्रायकरला जयवन जोशी. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होती है. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. क्या बात है. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. गुड बॉलिंग. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 23 वर. चार बॉल 5 झाले. 5 बॉल 1 टू गो. गुड बॉलिंग. मात्र एसटी रक्षकाकडनं चूक होती आहे. तोपर्यंत सिंगल आली आहे. दोन षटके संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो फक्त आणि फक्त 24. बघा काय गोलंदाजी केली. फक्त 5 धावांचे षटक हाताळले होते जयराम यांनी. 3 ओव्हर. नक्कीच, कारण भाऊ यांनी 2 सामने जिंकून दिलेत. पहिल्या सामन्यामध्ये 13 धावांचा बचाव केला. दुसऱ्या सामन्यामध्ये 10 धावांचा बचाव केला. भाऊ गायकर तयार. शेवटचं षटक. धावसंख्या 24. क्या बात है. अमितच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. धावसंख्या 30. बॉल द्या. घे कुठलाही घे. नवीन घे.
गुड बॉलिंग. यष्टीरक्षक चूक करतात. नशिबाची साथ लाभते. चौकार आलाय. चौकार गेलं. चौकार. अरे चौकार गेलं बाबांनो. धावसंख्या 34. या षटकामध्ये धावा आल्या त्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 10. चुका या प्रत्येकाकडनं होत असतात. तर प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक दिवशी तुमची चांगली फलंदाजी गोलंदाजी होईल असं नाहीये. ऑन साइडला खेळतात. स्वतः गोलंदाज भाऊ आले. दुसरीचा प्रयत्न करतात. पस्तीस धावा आपण पाहतो धापलकावर. चला चला जास्त उशीर करू नका प्लीज. वाईड चेंडू. धावसंख्या 36. धावसंख्या 40 वर पोहोचली आहे. दोन चेंडू अजूनही बाकी असतील. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळलेत भाऊ गायकर यांनी. अशा पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या ते 3 षटकात 40.
गोलंदाज तयार महेश. 18 चेंडू आणि 41 ची गरज. तू एक काम कर 82-83 कर 82-83 हे कर. दिनेश संत स्ट्रायकरला गोलंदाज महेश. 18 चेंडू 41 ची गरज. 9चा इशारा केलाय पंचांनी. कॉमेंट्री करतो तो. महेश पुन्हा एकदा तयार. चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय. राजा जाधव मात्र नोचा चेंडू होता. राजाला काही समजलं नाहीये. आनंदाच्या भरात राजाने चेंडू फेकला नाहीये. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. कॅच चांगली घेतली. झेल चांगला टिपला. कारण इथे 9चा चेंडू होता फ्रीडचा. धावसंख्या 3. महेश पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं जात आहे. राजा जाधव यांनी झेल टिपला पण त्यांना माहित नव्हतं फ्रीडचा चेंडू आहे. महेश पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरला दिनेश संते. उलटा चेंडू. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 4 वर. तीन षटकांचा सामना आहे लक्षात ठेवा. महेश पुन्हा एकदा तयार. राईट मोर विकेट. फुलटॉस चेंडू. संधी साधली. सुरेशच्या बॅट मधला षटकार आला. नाहीये. धावसंख्या 10. सुरेशच्या बॅट मधला षटकार आलाय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. सुरुवात चांगली झाली आहे मानिवली संघाची. सुरेश आणि दिनेश ही आक्रमक जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. दोन चेंडू अजूनही बाकी असतील. अरे बाबा 3 नाही 4 बॉल झालेत. ऑफ साइडला कट केला. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतात. राजा जाधव येतात मात्र यष्टीरक्षक नितीन जोशी तिथपर्यंत पोहोचले.
तोपर्यंत धावा आल्या त्या 2 धावसंख्या पोहोचली होती 12 वर. ची गरज असेल अजूनही. 13-29. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. पाहिजे ना प्रत्येक. 12 चेंडू 29 ची गरज. अमित येत आहेत. 12 चेंडू 29 ची गरज. स्ट्रायकरला दिनेश संते, दुसऱ्या बाजूला सुरेश भोईर. चला जास्त उशीर करू नका प्लीज. अमित तयार. राइट एम राउंड द विकेट. वेगवान चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. 11 चेंडू 29 ची गरज. 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील. दिनेश प्रयत्न नक्कीच करेल, कारण आतापर्यंत फलंदाजी चांगली राहिली दिनेश संतेची. अमित पुन्हा एकदा तयार. चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल झाला. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. सुरेश वेगाने पुढे सरकतात. स्वतः क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक नितीन जोशी गेलेत बघा. शिवाजी जोशी पोहोचायच्या अगोदर नितीन गेलेत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. आता 27 ची गरज असेल. 10 चेंडू 27 ची गरज असेल. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. दहा चेंडू 27 ची गरज. प्रयत्न करतात दिनेश आणि सुरेश. अमित प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. क्या बात है. टॉस केला ऑन साइडला. षटकार. नऊ चेंडू 21 ची गरज. दिनेश संते आणि सुरेश भोईर ही जोडी जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मानिवली संघाला नक्कीच अपेक्षा असेल. 9 चेंडू 21 ची गरज. अमित पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरला दिनेश संते. हेडुण्याच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं होतं फलंदाजानं. वेगवान चेंडू ऑफ साइडला पिच केला. डॉट बॉलची समाप्ती होते. 8 चेंडू 21 ची गरज. 8 चेंडू 21 ची गरज. समोर खेळत ऑफ साइडला. चेंडू वेगाने सीमा रेषेच्या दिशेने सरकतो. दुसरीचा प्रयत्न करतात. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. 7 चेंडू 19 ची गरज. टोटल किती झाले रे बेटा. धावसंख्या 22. 7 चेंडू 19 ची गरज. या चेंडूवर जर एखादा चौकार षटकार आला तर सामन्यामध्ये कमबॅक करेल मानवली संघ. अमित कशी गोलंदाजी करतात पाहावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय.
चौकार आलाय. धाव संख्या 26. आता 15ची गरज असेल. बॉल द्या. गोलंदाज तयार. राजू सावंत. 6 चेंडू 15ची गरज. सुरेश भोईर स्ट्राइक घेतला. डॉट बॉलची समाप्ती होते. 5 चेंडू 15ची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सिंगल आली आहे. धाव संख्या पोहोचली 26 वर. 3 चेंडू 14ची गरज. दिनेश संतेमध्ये ती क्षमता आहे. तीन चेंडू 14ची गरज. सामना आपण पाहतोय तो जुनी डोंबिवली विपक्ष मानिवली. राजू सावंत. गुड बॉलिंग. क्या बात है. आता 2 चेंडू 14ची गरज. आता सामना सोडणार नाही, कारण 2 षटकार जरी टोकले तरी सामना जिंकू शकत नाही मानिवली संघ जर राजूने चुका केल्या तर. आता फक्त औपचारिकता राहिली आहे.